तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे पुरे म्हणाला तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरे पुरे म्हणालो तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे ने नका भरू पोटे आज देतो पोट भरे पुरे म्हणालो तो वरी माझी वाणी तुझे वरणी गुण माझी वाणी तुझे वरणी गुण माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण माझी वाणी तुझे वरणी गुण नाम 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 ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे देई प्रेम काही काळा माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम जय प्रेम काही काळा जय प्रेम काही काळा माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे देई प्रेम काही काळा माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे देई प्रेम काही काळा काही काळा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे पुरे म्हणाला तो वरी त्रिवेणी संगम हे तिन्ही गावं भूमीमध्ये उभे आहोत असे पूर्ण विश्वाचं आराध्य दैवत भगवान रामचंद्रजी आणि त्यांनी ज्यांच्या हृदयामध्ये अखंड वास्तव्य करावं असे बजरंगबली हनुमंतराय त्यांना वन मारुती म्हणतो आपण आणि संपूर्ण जगातील अजूनही आवाज थोडासा गोंगाट होतोय आवाज स्पष्ट येत नाही संपूर्ण विश्वातील देव देवतेने ज्यांचा आदर्श घ्यावा ज्यांच्या शक्तीचा आधार घ्यावा आणि त्यांच्या आईवडिलाचा आदर्श घ्यावा असे बजरंगबली हनुमंतराय ते या त्रिवेणी संगमावर वसलेलं त्यांचं वास्तव्य खूप प्रसन्न छोटंसं मंदिर आहे परंतु दर्शनाला गेलो तेव्हा अतिशय शांत आणि पावित्र्य मांगल्य ज्याला म्हणतो त्याचा अनुभव आला अतिशय सुंदर आणि त्यांच्या या उत्सवानिमित्त हा जो मोठा कार्यक्रम करतात त्या गावांची नावे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु माझं कर्तव्य म्हणून सांगणं गरजेचं आहे श्री क्षेत्र त्रिवेणी संगम इंजेगाव डिघोळ आणि धार डिघोळ धामोनी अशी 3-4 गावं आहेत गावं म्हणजे गावातील रहिवासी एक वार्षिक उत्सव खूप प्रेमानं करतात एवढीच गावं आहेत करणारे दुसरे शेकडो गावं असतात हजेरी लावणारे दान देणारे प्रेमानं ऐकणारे आणि विशेष करून तरुण पिढीच्या प्रेमातून प्रयत्नातून साकारलेला हा कार्यक्रम 4-5 महिन्यापूर्वी आपल्या गावातील तरुण मंडळ हे जे कार्यकारी तरुण मंडळ आहेत त्यांनी फोन केला महाराज असा कार्यक्रम आहे ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही कालेचं कीर्तन आहे आणि आवडीनं कार्यक्रम घेतलेला आहे ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही त्यांनी निमंत्रण दिलं वेळेवर आलो आणि आनंद वाटला तुमची उपस्थिती प्रेम थोडंसं महाराज म्हणणारे गाणारे खूप खूप स्तुती नाही वस्तुस्थिती एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादा गायक मिळत नाही पखवाजा मिळत नाही पण तुम्ही एकाचडी एक जे तर गंधर्व गात गाणी
जसं ज्ञानेश्वरीत माऊलीने वर्णन केलेले तसे तुम्ही सर्व गाणारे वाजवणारे नियोजन करणारी तरुण पिढी आणि ज्यांचं यजमान पद आहे असे आमचे बाबूरावजी एकनाथरावजी कराड साहेब, त्यांना आडसकर म्हणतो आपण सगळे, आहे का नाही? बाबूराव नाव असल्यामुळे ज्या बाबूरावजींनी एक काळ गाजवलेला म्हणून त्यांचं आडनाव आडसकर होतं, आहे का नाही? म्हणून त्यांना आडसकरच म्हणतात. त्यांना ते कराड आहेत पण आडसकर म्हणतात. एखाद्या माणसाचं चांगलं नाव, त्यांच्या काळात त्यांनी नाव गाजवलं, त्यांच्या त्या नावाला काही किंमत आली, म्हणून मी आजही त्यांना आडसकर म्हणतात. तसं त्यांनी येतानाच मला विनंती केली, महाराज आपल्या घरी यावं लागतं. आणि माझा खूप जुना परिचय, ते काय आज असं नाही, त्यांचा परिचय माझ्या घरी येणं, त्यांच्या घरी येणं असतं माझं. इंजेगाव पहिल्यापासून मी त्यांचा लाडका, ते माझे लाडके. त्यांना अजून मला स्वाभिमान असा आहे, तरुण पिढी, तरुण मुलांनी, एक 7-8 मुलांनी हे नियोजन करावं. तुमच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा या तरुण पिढीसाठी. त्यांचं अभिनंदन आहे महाराज. नाहीतर तरुण मुलं यांना नुसत्या मोबाईलनं खाल्ले, परंतु तिकडं दुर्लक्ष करून आपले ध्येयपर्यंत जाण्यासाठी त्यांनी या बजरंगबलीची सेवा करतात. हनुमंतराय तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. तुम्ही एवढं भरभरून देवाला देताय बजरंगबलीला, त्यांच्या नावाचा तसा विचार केला तर एक गुंटासुद्धा नाही. आता इथं जमीन असेल त्यांच्या नावाची, काही का नाही, जेवढं बसले तेवढंच, आहे का नाही? परंतु ज्या मालकाचे ते दास आहेत, ते रामप्रभू भगवान परमात्मा, त्याला 1000 नावं आहेत. तो संपूर्ण विश्वाचा विश्वचालक, लक्ष्मीचा पती, पण तो सुद्धा त्यांचं दास्यत्व करतो, सेवा करतो अखंड त्या बजरंगबलीच्या हृदयामध्ये. त्याला काय कमी आहे त्याला? म्हणून त्यांचा आदर्श हा घेतला पाहिजे जीवनामध्ये. एका वानरीच्या पोटी जन्माला आलेले बजरंगबली, पण जगामध्ये ख्याती. बरंच रामाचं मंदिर, तुम्हाला लाखो करोडो गावं मिळतील जिथं रामाचं मंदिर नाही, पण हनुमंतरायाचं मंदिर नाही. असं महाराज या विश्वामध्ये कमीत कमी भारतवर्षामध्ये जिथं हिंदू कुटुंब राहतं, 4 घरं असले तरी तिथं महाराज तिथं बजरंगबलीचं मंदिर आहे. हे त्यांचं कर्तृत्व आहे. आणि हे त्यांच्या सौंदर्याचं मंदिर नाही, त्यांच्या श्रीमंतीचं मंदिर नाही, ते त्यांच्या समाजाचं मंदिर नाही, त्यांच्या कर्तृत्वाचं आणि त्यांनी ईश्वराला समर्पित केल्याचं धैर्य, पावित्र्य, निष्ठा, निर्धार आणि मातृपितृ सेवा हे आणि ध्येय, याचं ते मंदिर आहे. कुठल्याही पुरुषाचा जो पुतळा बसवला जातो, मंदिर बांधलं जातं, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, आदरणीय पूजनीय वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, यांचे जे पुतळे बसवले जातात ते समाज म्हणून नाही आहे, शिवरायांचे समाज म्हणून नाहीत बसवलेले, त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांच्या कार्याचा तो गौरव आहे की त्यांनी लोकांनी त्यांच्या पायावर लोटांगण घालावं. तसंच बजरंगबलीचं जीवन आहे. आणि आज ती सांगता, जीवनाची सांगता खूप महत्त्वाची असते. तुम्ही कुठल्या गावात, कुठल्या कुळात, कुठल्या समाजात, कुठल्या जातीत जन्माला आले हा गौण भाग आहे, पण तुमच्या जीवनभर तुम्ही काय केलं, महिला असेल पुरुष असेल, तुमचं जो कार्य असतं, तुमचं जे कर्तृत्व असतं ना, त्याचं मंदिर बांधलं जातं. तुम्ही कोणीही असा समाजानं. म्हणून आजचा जो काल्याचा प्रसंग आहे, ही सांगत आहे जीवनाची. मनुष्य कुठं जन्माला आला, कुठल्या जातीत जन्माला आला, त्याच्याकडे जास्त बघितलं जात नाही, पण त्याचा मृत्यू कसा झाला याचा अर्थ त्याच्या जीवनाची सांगता कशी झाली. जगमित्र नागा महाराज काय आपले पाहुणे नव्हते, ते काय कोणाचे नातलं. ज्ञानेश्वर महाराज, शिवाजी महाराज हे काय जवळचे आपले नातलग नव्हते ते, पण ते विश्वाचे नातलग आहेत. त्यांचं कार्य, त्यांचं औदार्य आणि त्यांची भक्ती, त्यांचं प्रेम, त्यांची देण ही विश्वाला त्यांचं मार्गदर्शनाने उपयोगाला येणार आहे. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडे बघितलं जाणार. नातं वेगळं असतं, नात्यामध्ये कधी कधी नातं गोत्यातही आणू शकतं, पण ही जी माणसं आहेत वानर आहे. आणि माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे, राणीची पाले खाईरा, हे असं त्यांचं जीवन. तरी पण जगानं त्यांच्या पायावर लोटांगण घालावं ही त्यांच्या जीवनाची सांगत आहे महाराज. म्हणून विश्वामध्ये, रामायणामध्ये एवढी माणसं आहेत, आज एकही शिल्लक नाही. रामप्रभू जर सोडले आणि हनुमंतराय एकही शिल्लक नाही. सर्वे शास्त्रकार सांगतात, सर्वे काल कराल वक्त्रे चनक व्यापार सारंगता. चनक व्यापार शब्दाचा अर्थ आहे आपण फुटाणे खातो भाजलेले हरभरे मीठ लावून, जसे खातो ना चव लावून, तसे काळानं खाल्लेही लोक. विभीषण कोणी असतील, सुग्रीव वगैरे राजा, किष्किंधेचे राजे होते,
वाली एवढा मोठा बलाढ्य होता, रावण लंकेच्या सोन्याच्या लंकेत राहणारा, नाव फक्त नाव आहे, तेही त्यांना कळलं. चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये जर राहिलं, मैत्री, भजन, पूजन, वादन, पारायण, कीर्तन हे चांगल्या माणसाच्या सानिध्यात करावं. आणि जर नाही जमलं भजन पूजन, भांडणं कवाना पण चांगल्या बरोबर करावेत. हे त्याला कळलं रावणाला त्या काळात. भांडणंच करायचे तर मोठे बरोबर. बघा तुम्ही एखादा खून केला तरी तुमचं नाव येत नाही, पण मंत्र्याला जर तुम्ही गचोऱ्याला इथं नुसतं धरलं तरी तुमचे फोटो पेपरला. भांडणं करायचे असतील तरी मोठ्या सगळं, नाही तर उगाच झोपडपट्टीत ती एखादी बाई घेऊन गेला असता, काय त्याचं काय नाव झालं असतं? नाही, न्यायची तर देवाचीच. त्याला कमी नव्हतं. सीतेपेक्षा हजारो पटीने देखणी पत्नी मंदोदरी. हे काही सामान्य पुरुष नाही आहे ते रावण सुद्धा, काय नाही असं नाही, तो बुद्धिमान आहे खूप. त्यानं भांडणं केले, पण आजही रामायण लावलं की रावणाचं नाव येतच. त्याला बुद्धिमान म्हणतात. आपल्या 2 पिढ्या झाल्या की झाले, जन्माला आले होते, मेले गेले, 10वा 13वा झाले, पण रावणानं नाव केलं महाराज एवढं. याचं रावणाची स्तुती नाही, ज्यांच्या बरोबर ते राहिले, ज्यांच्या बरोबर वैर केलं, त्या रामप्रभू बळ त्यांचं नाव आहे. कर्ण सूर्यपुत्र होता, नाव नाही झालं कर्णाचं. सूर्यपुत्र होता, रणात मरावं लागलं का? देवानं सांगितलं, अरे सूर्याचा पोर गायचा ना, आंधळ्याच्या पोराबरोबर मैत्री केलीस का? कुठं बसतं हे कुठल्या शास्त्रामध्ये? अर्जुन हा 5 भावामध्ये 1 पत्नी, 5 जणांचे 5 बाप आहेत, 1 गुंठा जमीन नाही, 12 वर्ष वनवासात आहेत, पण मैत्री देवाबरोबर केली म्हणून अजरामर झाले. तुमच्या आमच्या जीवनात ही तरुण मुलं आहेत, मुले आहेत, यांच्या लक्षात आलं पाहिजे मैत्री कुणासंग करावी. पैशावाला एखादा काही मंत्री संत्री असेल असं नाही आहे ते. आचार विचाराची बैठक ज्या घरात आहे त्यांच्याबरोबर मैत्री करावी लागते. म्हणून आजचा काल्याचा जो प्रसंग आहे, कुठली घटना अशी असते, तपश्चर्याशिवाय काही मिळत नाही महाराज. हरिपाठ अभंग तुम्हाला पाठ आहे, तपेविन दैवत. तपाशिवाय दैवत शब्दाचा अर्थ आहे, दैवत म्हणजे देव नाही, खंडोबा बिरोबा मस्कोबा वगैरे असला देव नाही. दैवत आणि तप ह्या दोघातला अर्थ सांगतो तुम्हाला. तप शब्दाचा अर्थ आहे पहिली बालवाडीपासून चाललेली मुलगी शाळेत, आणि मुलगा जे त्याचं जाणं येणं आहे ना, ते तप आहे. 15-20 वर्षे लिहिणं, रात्रभर जागणं, परीक्षेला जागणं वगैरे, हे जे त्याचं दैनंदिन जो व्यवहार आहे, त्या कॉलेजला जाणाऱ्या, शाळेला जाणाऱ्या मुलाचा, मुलीचा, ते तप आहे. आणि तो 1 नंबरनं पास होतो, ते त्याचं दैवत आहे. पक्वज आहे. 24-24 वर्ष मला त्यांना बसं प्रॅक्टिस करावं लागते. धीरे तकडान घेन देन घेन तगड धा तगड धा तगड धा तगड धा तगड धा तगड धेन धिट तिकडे धागे तिकडे धागे धागे तिकडे तिकडे धा 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 तिकडे. हे जे करणं आहे हे तप आहे. आणि 24 वर्ष गुरुग्रही राहून अहो रात्र मेहनत घेणं हे तप आहे. आणि 2 मिनिटामध्ये टाळ्यावर टाळ्या घेणं हे त्याचं दैवत आहे. 12 महिने जमीन शेतकरी कसतो, नांगरट पाळी वगैरे वगैरे सर्व करतो, आणि ज्या वेळेला मला ट्रकच्या ट्रक धान्य घरामध्ये येतं, सिमेंटची बॅग, खताची थैली भरून ज्या वेळेला 2000च्या 5000च्या नोटा घेऊन येतो, ते त्याचं दैवत आहे. हे जीवन आहे. दैवत म्हणजे देव नाही, दैवत म्हणजे तुम्ही जी मिळवलेलं मेहनतीतून ते, आणि ते मिळवण्यासाठी जे केलं ते तप आहे. वसुदेव आणि देवकी हे तपश्चर्या करतात 10,000 वर्षे, आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाले वरमरोही. त्यांनी सांगितलं काही नाही, फक्त तू आमच्या पोटी बाळ होऊन जन्माला यावं, मुलगा म्हणून जन्माला यावं. तू येऊन आम्हाला मार्गदर्शन कर, तत्वज्ञान सांग, भक्तीचे रस्ते आम्हाला दाखव वगैरे काहीच बोलले नाहीत. फक्त आमच्या पोटी जन्माला आहे. 8 वर्षाची मूर्ती जन्माला आली. यशोदा रडायला लागली देवकी. म्हणते अरे कृष्णा, मला मी आई आहे, मला तुला स्तनपान करायचंय, मला मातृप्रेम मातृभाव जागृत झाला पाहिजे, मला स्तनपान करायचे, तुलाही पुत्र प्रेम मला मिळालं पाहिजे, तुला मातृप्रेम मिळालं पाहिजे. 8 वर्षाचा पोरगा म्हणलं मी कशा गोष्टी घडायच्या. पुन्हा भगवंत लहान तानं बाळ झाले, आणि काही दिवसात लगेच सांगितलं मला इथं राहायचं नाही. वसुदेव म्हणले अरे माझी जन्मभूमी तुझ्या मामाचं गाव आहे, जरा कीर्तन हे कालेचं कीर्तन हे समजून घ्या नीट. काला कशाला म्हणतात? दाढी बेणीच्या गाठी मारणं, मुरमुरेल नाही, हे खाणं म्हणजे काला नाही आहे, तो व्यवहारातला काला आहे, दहीलाही. मग खरा काला तुम्हाला तुमचं जीवन जर कळावं असं वाटत असेल तर तुम्हाला हे अभंगाचे, संतांच्या वाणीचे अर्थ कळले पाहिजेत.
भगवंताला वसुदेव सांगतात, बाबा हे माझं जन्मभूमी आणि तुझ्या आईचं माहेर आहे, म्हणजे मामाचं गाव आहे तुझ्या, आणि तुला एवढं पवित्र भूमी सोडून दुसरीकडे कुठं काय जाण्याची गरज आहे? काय भगवंत उत्तर देतात बघा. भगवंत म्हणतायत, बाबा तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, पण शहाणपणा त्याला म्हणतात ज्या गावामध्ये लहान थोर आपल्यावर प्रेम करतात, आपलं सौंदर्य त्यांना सहन होतंय, आपली श्रीमंती, आपली पदवी, आपला पैसा, आपले खानदान, आपली जमीन, वाडा बांधलेला गाड्या ज्यांना सहन होतं, जे आपल्यावर प्रेम करतात, अशा लोकात राहावं. जी लोक तुमच्या पैशावर जळतात, तुमच्या सौंदर्यावर जळतात, तुमच्या बुद्धिमत्तेवर जळतात, तुम्ही जर 1 एकर जमीन घेतली की यांच्या पोटात गोळा उडतोय, अशात राहून काय उपयोग आहे? भगवंत म्हणतात, माझं सौंदर्य, माझी बुद्धिमत्ता, माझं रांगणं खेळणं ह्या लोकांना पटत नाही. ह्याचं कारण पुरावा दिला. याच्या अगोदर माझे 7 भाऊ ज्या लोकांनी मारले, त्या लोकांमध्ये मी राहो का? 7 मारलेत ना. मग जी सख्या बहिणीची पोरं जो कंस जन्माला आल्याबरोबर फिरून दगडावर आपटून मारतोय, ह्या गावात राहण्यात काय अर्थ आहे? म्हणून गरिबाची पोरं असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, मराठा, माळे, वंजारी, कोणी असेल, ब्राह्मण असेल, घिसाडी असेल, ते पोरी जे असतील, जी माणसं तुमच्यावर प्रेम करतात ना, अशा माणसामध्ये तुम्ही राहायला जायचे. आणि माझ्यावर प्रेम करणारी माणसं पूर्ण वृंदावन आहे, गोपिका आहेत, गोपाळ आहेत, आणि त्याच्यातही मला कुणाच्या घरी घेऊन जायचं हे सुद्धा सांगतात भगवंत. नंदाच्या घराला माया उपजली ठेवी माझा नियते. माया उपजली ठेवी माझा नियते. नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, गोकुळाला. बळजबरीनं कोणाला घरी नेऊ नका. समजून घ्या जरा, काल आहे. बळजबरीने एखादा माणूस मोठा असेल, एखादा मंत्री असेल, आणि त्याला तुम्ही बळजबरीने जर नेले तर नाही तुमचं नाव होत. त्यानं होऊन इच्छा केली पाहिजे. कळतं काय बोलतोय? त्यानं म्हणलं पाहिजे मला त्यांच्या घरी जायचं. ते जरी म्हणले नाही नाही त्यांचं घरी नाही, चांगलं नाही, ते बेवडे दारुडे कसले असले तर मला त्यांच्या घरी जायचं, हा तुमचा मोठेपणा आहे. भगवान परमात्म्यानं रांगता रांगता नंदराजाचं नाव सांगितलं, मला त्यांच्या घरी घेऊन जा. तिथं काही माणसं नव्हते का कोणी? नंद शब्दाचा अर्थ अगोदर समजून घ्या. नंद शब्दाचा अर्थ आहे आनंदम ददाती ती नंदाहा, जो विश्वाला आनंद ठेवतो, आनंद प्रदान करतो. तुमचं आमचं जीवन आहे ना, संसारात थोडा लाभ झाला खुश होतो, आणि जरा बायको मिली किंवा पोरगा बिरगा सोडून गेला किंवा काय झालं, जमीन कोणी लगे दुःखी होतो आपण. साधू संतांचं तसं नाही आहे, कारण आपलं घर मर्यादित आहे. साधूचं घर, विश्वची माझे घर, हे साधूचं घर आहे. आपलं एका गुंठ्यामध्ये 2 खोल्यात तेवढंच आपलं घर असतंय, म्हणून आपल्याला दुःख होतं. म्हणून राजा नंद हा आनंदी आहे. कीर्तनाला बसले, तुम्ही ऐकायला बसले, ज्ञानेश्वरी ऐकायला बसले ना, तुमच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून व्हायला पाहिजे. तुमचं पूर्ण लक्ष इकडं पाहिजे, वक्त्याच्या बोलण्याकडे. समजून घेतलं पाहिजे. तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही जगाला आनंदी ठेवू शकता. नंद शब्दाचा अर्थ आहे जगात कधी दुःखी नसणारा, आनंदमय जीवन. मग ते दुसऱ्याला आनंद देत होते. यशोदा शब्दाचा अर्थ यशम ददाती ती यशोदा, जगाला यश प्रदान करणारी, यशस्विनी. आपल्या घरी तिला कोणी एक चटणी तर देत नाही, उसने कोणी घरी गेले तर, असली तरी म्हणतात नाही संपली. चतकुर भाकरी देत नाहीत, हे आपली यशस्विनी. मग यशोदा म्हणजे जगातल्या कुठल्याही कार्याला गेले तरी यशस्वी होणारी आणि यश प्रदान करणारी. जिथं यश आणि आनंद एकाच घरात आणतात त्याचं नाव आहे वृंदावन, गोकुळ. आणि तिथं पेंद्या सुदामा राहतात.
आणि भगवंत स्वतःहून म्हणतात, मला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, बापाला म्हणतात वडिलाला, वसुदेवाला सांगतायत, मथुरेमध्ये सांगतात मामाच्या गावात, मला त्या गावामध्ये घेऊन चला. मग मंडळी, तुम्ही कीर्तन अनेक ऐकले असतील, जरा समजून ऐका. हे जीवन आहे देवान आणि साधून आपण होऊन तुमच्या घरी यावं, ह्याचं नाव आहे काला, ह्याचं नाव आहे जीवन. तुम्ही घरामध्ये देवाच्या मूर्तीन फोटो लावणं हे वेगळं आहे. भगवंत म्हणतात, माझी मूर्ती निपजविती, एक घराचे कोणा बैसविती. माझी मूर्ती राम असेल, कृष्ण असेल, वैद्यनाथ असेल, जगमित्र नागा महाराज असतील, भगवान बाबा असतील, शिवाजी महाराज असतील, आदी करून यांच्या मूर्ती आपण घरात लटकवतो आणून भिंतीला, आणि आपण देव देव अशीच आहे. तुमच्या घरात हे सगळं गोकुळ आहे, तुम्ही दुसऱ्या काशी करायला काशीला चालले. कुठं चालले? इकडे खंडोबा, बिरोबा, मांढरा देवी, भगवान शंकर, बस मोठी रुंडमाळा, आणि हे आखे देव तुमच्या घरात. हे काय वाचमी नाहीत का घरात? हे भगवंत स्वतः सांगतात, माझी मूर्ती निपजवी, घराचे कोणा बैसवी, आणि आपण देवदेवी जाय दिगांतरा. मला घरात बसवतात आणि हे देवदेवाला जातात. याचा अर्थ तुम्हाला देव समजला पाहिजे, देव कळला पाहिजे. तो देव स्वतः आपण होऊन येतोय. काय भाग्य असेल, काय पुण्य असेल महाराज जीवनामध्ये. पुण्य जीवनात पुण्याशिवाय हे घडत नाहीत. आणि ते कोण आहेत? बराच साधे 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 गवळ्याचे मुलं मुली, त्यांच्याकडे देव स्वतः आपण होऊन येतोय. डोक्यावर घेतलं देवालाने, यमुना नदीतून पार केलं आणि उकोळामध्ये आणून ठेवलं महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी सांगतायत बघा, तुम्ही जर कधी ज्ञानेश्वरीच्या मार्गाने येत असाल, कधी जीवनामध्ये जर तुम्हाला ज्ञानेश्वरी कधी ऐकायला मिळत असेल, बघा ओव्या कशा आहेत. माऊली म्हणतायत, ज्यासाठी भगवान परमात्मा आले ना, 10व्या अध्यायामध्ये माऊली वर्णन करतायत. माऊली म्हणतात, ओवी लिहित आहेत, भगवंत स्वतः सांगतात, जो वसुदेव देवकी स्तव जहाला, कुमारीसाठी गोकुळा गेला. कुमारी म्हणजे तुम्ही मग म्हणले माया उपजली, तिथं ती कुमारी, तिच्यासाठी गोकुळा गेला. आणि विषयी सगट पियला पुतने ते, हा भगवान परमात्मा आहे. आणि ह्यो कधी केलं हे? न उघडता बाळपणीची फुली मी अदानवी सृष्टी केली, करी धरोनी उमानिले महेंद्र महिमा. हा देव आहे तो. न उघडता बाळपणीची फुली म्हणजे रांगता रांगता हे सर्व केलंय. आगासूर बगासूर सर्व समाप्त केलेत. मला हे सांगायचं, एवढा मोठा शक्तिशाली देव तो आपण होऊन तुमच्याकडे यावा. मंडळी, हे खरे तुमच्या घराण्याचे आणि तुमच्या गावाची पंचकृषी पुण्याई. हे बजरंग बली, त्यांना का दुसरे गावं नव्हते का? या शिवावर येऊन का राहिले ते? त्रिवेणी संगम, नदीचा संगम आहे का शिवाचा संगम आहे गावाच्या? शिवाचा. असू द्या ना. शिव शब्दाचा अर्थ आहे सीमा. सीमा म्हणजे मर्यादा. ह्या तिन्ही चारी गावच्या मर्यादा रेषेवर येऊन बसलेले आहेत. ते कुणालाच वाटू नये आमचा आहे, मी सगळ्याचाच आहे. बजरंग देव सगळ्याचाच असतो. आपण होऊन आलेत याचा अर्थ तुमची पुण्य आहे. ते आलेत ते कोण आहेत? जिथं जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मज धावाव्या सुभटा, मज धावाव्या सुभटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. जगद्गुरु तुकोबरायांनी ज्यांच्या पायावर लोटावून घालावं आणि भक्ती कशी करावी ज्यांना विचारावं,
ते तुमच्यात होऊन आलेत. भाग्यवान आहे तुम्ही. आणि या सर्व परिसराला आजचं जे अन्नदान करतायत अन्नदाते आहेत, त्यांचं नाव तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, तरी पण माझं कर्तव्य आहे. काय नाव आहे त्यांचं? विशाल प्रभाकर. कुठं शेत? विशाल प्रभाकर राठोड, खाजगी सचिव मुद्राव. खूप छान. त्यांचाच फोटो वाटतं ना? बरं बरं, चांगलं आहे. खूप छान. तुमच्या पोटी इतका चांगला मुलगा जन्माला आहे, हा पब्लिकीला महाप्रसाद दान करणारा. नशीब आहे महाराज, माळकऱ्याच्या पोटी सुद्धा पोरं चांगले जन्माला येत नाहीत. तुमच्या पोटी एवढा चांगला मुलगा जन्माला आला, अतिशय चांगले आहेत. कुठलं गाव आपलं? राठोड शेवालाल. छान, अतिशय सुंदर, चांगला मुलगा. असंच जन्मच्या जन्मदान दानाचं पुण्य सामान्य नाही महाराज. खूप तुमचं भाग्य, पती पत्नीचं तुमच्या पोटी असा सुपुत्र जन्माला आला. याचा अर्थ असा आहे, बजरंगबलीच्या चरणावर तुकोबराईन लोटान घालावं असे बजरंगबली आपल्या इथं आलेले आहेत. म्हणून भगवान परमात्मा गोकुळामध्ये येण्याचं जे नियोजन करतात, इच्छा करतात, हे त्यांचं भाग्य आहे. म्हणून जन्माला येत आहेत म्हणजे वसुदेव देवकीच्या पोटी वाड्यामध्ये घरामध्ये, आणि सकाळ सकाळी रांगायला लागतात. रांगायला सुरुवात केल्याबरोबर भगवान परमात्म्याला छोटी छोटी मुलं जवळ केले, गोपिका गोपाळ. आणि आजकाल कलियुगामध्ये तुम्ही शेतकरी, मला सांगा, मोठा वटवृक्ष लावल्या जातो का रोप लावलं जातं? रोप आहे की नाही? छोटंसं रोप लावलं जातं. रोप लागतं, मोठे झाडं नाहीत लागत, ते रोप लावले जातात. म्हणून तरुण पिढी जी आहे ही रोप आहेत. लहान 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 बाळ आहेत ना, गोकुळातले वृंदावनातले छोटी छोटी पोरं जमा केली. कारण लहान मुलं आहेत ना, निरागस असतात. ते हरिजन असतील, लमानी असतील, मराठा असतील, देशमुख असेल, कुठल्या जाती धर्मातली लोक आहेत, ती लहान पोरं एकामेकाचं अन्न खातात, एकामेकाच्या ताटात जेवतात, एका अंतरावर झोपतात, एका शेतात राहतात, एका कंपनीत काम करतात. कुठलाही भेदभाव नसतो, निरागसपणा असतो. जसे जसे तुम्ही मोठे व्हाल तसे तसे भेदभाव तुमच्या जीवनात येतात आणि जीवनाचं वाटोळं होतं. लहान पोरं जमा केली आणि त्यांना सांगितलं, अरे एवढं मोठं परळीसारखं शहर जवळ आहे, भरपूर गाया म्हशीत, हिरवगार, जिकडे तिकडे ऊस ज्वारी मका वगैरे दूध दुभतं दिसतंय. पेन्या म्हणला, अरे कृष्णा खरं सांगू तुला, दूध भरपूर आहे, पण ते डेअरीला जातं, आमच्या डेअरीला फक्त ताक आहे, आसार भाग आहे. का बरं? महिला मंडळ असं असतात, ते दुधाची साई तूप वगैरे ह्याच्यावर खूप प्रेम असतं. अर्धा कप जरी दूध असलं तरी तेवढं इरजण टाकून तेवढंच त्या रवीच्या ह्याच्यातलं असं नकानं ते लोणी काढतील, त्याच्यावर खूप प्रेम असतं. म्हणून दही, दूध आणि लोणी, तूप हे विकायला जातं मथुरेमध्ये, आणि आमच्या डेअरीला फक्त ताकच आहे. म्हणून आम्ही असे नुसते डेऱ्या वाढल्यात, असे उद्बत्ती छाप झालो आहे आम्ही. तेव्हा भगवंतानं सांगितलं, आता आहे ना, आजपर्यंत मी अनेक अवतार धारण केले, पण मी पारतंत्र्यामध्ये होतो. तुम्हाला जर तुमचं जीवन या संसार दुःखामधून मुक्त करायचं असेल, ब्रह्मभोजन जर करायचं असेल, चुकीच्या मार्गाने जाऊ नका, चुकीच्या पक्षामध्ये जाऊ नका. जीवनामध्ये बरं स्वार्थापोटी भारताचं वाटोळं करणारी जी माणसं आहेत त्यांच्या मागं जाऊ नका. खरंच जगावरचं कल्याण करणारी जी माणसं आहेत त्यांच्या पाठीमागं जा. आणि भगवंतानं त्यांना निमंत्रण दिलं आहे. निमंत्रण देणारे दोन आहेत, एक संत आहेत आणि हा भगवंत आहे. आजच्या अभंगामध्ये देवाचं निमंत्रण आहे, पण बघा कसे जमलं तरी या, याच असं नाही. तुम्हाला जमलं संसारातून तर या, तरच कल्याण होईल असं म्हणायचं अभंगाच्या पहिल्या चरणासाठी. याल तरी या रे लागे, 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 याल तरी या रे लागे.
तुम्हाला देवाचं निमंत्रण आहे. याल तरी, जमलं तर, यायचं असेल तरी या. याच असं नाही. हा, साधू म्हणतो या रे लहान थोर या ते भलते नाही रे. हे संतांचं निमंत्रण आहे जीवाला. ते याच असं म्हणतात. देव या नाही म्हणत, जमलं तरी या. आले तर तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तरी या. याल तरी या रे. आणि लागे शब्दाचा अर्थ आहे लागून या, सलग. बघा तुम्ही, नदीचं पाणी जर प्रवाहित असेल, वाहत असेल, स्वच्छ राहतं, जास्त येतं, निर्मळ राहतं. आणि जर जे खंडव पडलं, शेवाळ निर्माण होतं, लवकर आटतं, किडे निर्माण होतात त्याच्यामध्ये. तसं तर तुम्ही ज्ञानेश्वरीच्या दिशेनं वर्षाला एक बार पारायण करत असाल, महिन्याला एखादी ओवी वाचत असाल, नाही जमणार तुम्हाला. तर दिवस तुम्हाला समर्पित करावं लागेल, तिला समजून घ्यावं लागेल. आणि जगातला केवढा जरी महापुरुष असेल, जोपर्यंत तुम्हाला ज्ञानेश्वरी कळत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाहीत. जग तर लांबच राहिलं. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला जर कळून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरी कळून घ्यावं लागेल, ज्ञानेश्वरी समजून घ्यावी लागेल. संपूर्ण एक ओवी म्हणजे जगातला पारमार्थ. एक ओवी एवढंच नाही, एक अक्षर ज्ञानेश्वरीतलं म्हणजे जगातला पारमार्थ आहे. तो समजायला पाहिजे. बाकीचे पुराणं किती तुम्ही कुळून प्या, काहीच बदल होत नाहीत. नमुना म्हणून एक ओवी सांगतो, जरा शोधणे लोक आहेत. बघा माऊली काय ओवी लिहित आहे. माऊली म्हणतायत जगातल्या जेवढ्या पोत्या आहेत ना, त्या पोत्याची शक्ती एवढीच आहे, फक्त तुमचं अज्ञान घालवण्याचं काम करतात. पुन्हा सांगतो तुम्हाला, जगातल्या पोत्या सांगतो तुम्हाला, संपूर्ण पुराण पोते आहेत ना, फक्त तुमचं अज्ञान घालवण्याचं काम करतात. आणि ज्ञानेश्वरी एकमेव अशी आहे, तुमचं अज्ञान तर घालवतेच, पण तुम्ही कोण आहात ह्या तुमच्या जीवनाची जाणीव करून देते, तुम्हाला देव बनवते, भूत भविष्य आणि वर्तमान काळाचं ज्ञान करून देते. जशी आई सांगत असते, बाबा जगातली पोरं कुठेही जाऊ दे, पण तू जा आळंदीला, तू पंढरपूरला जा तू बजरंगबलीच्या दर्शनाला, तू ज्ञानेश्वरी वाच वगैरे. जशी आई, तो म्हणतो आई हे बाकीचे 100 पोरं ते जाऊ दे, तुझं कल्याण कर, तुझ्या कुळाचं नाव कर. ज्या बहादर पुरुषाला आपल्या जन्मदात्र्या माईचं आणि बापाचं नाव मोठं करायचं असेल, त्याला ज्ञानेश्वरीला समर्पित करावं लागतं. बरं, आयुष्यभर खूप खूप मेहनत घ्यावी लागते. बघा ज्ञानेश्वरी काय सांगते, आघवेची शास्त्रे. जरा वाचिक असाल तर तुमच्या लक्षात येईल मी काय बोलतोय. आघवेची शास्त्रे अविद्यानाशाशी पात्रे, वाचुनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. आत्मबोध करून देण्यामध्ये ज्ञानेश्वरीशिवाय जगातलं कुठलंच पुस्तक कामाला येत नाही. ही ज्ञानेश्वरी, हे जीवन आहे. वयाच्या 14व्या वर्षी महाराजांनी, वयाच्या 14व्या वर्षी एका पोरानं आई वडील गेल्याच्या नंतर लिहिलेला ग्रंथ 16 वर्षाच्या आत पूर्ण केलेला, आणि मेलेल्या मड्यानं लिहिलेला आहे, आणि रेड्यानं ऐकलेलं आहे. काय सांगायचं तुम्हाला, ही ज्ञानेश्वरी. हे का सांगतो तुम्हाला, हे साधूचं निमंत्रण वेगळं आहे, देवाचं निमंत्रण आहे. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, जन्म मृत्यूच्या दुःखातून कायमचं मुक्त व्हायचं असेल, तर माझ्या मागं या. आणि माझ्या आहे खंडोबा बिरोबा मस्कोबा ब्रह्म इंद्र चंद्र ह्या देवाच्या नाही, ते शेंदरी हेंदरी म्हणलेलं तुकाराम महाराजांनी त्याला. ह्या देवाच्या मागे नाही, ते माझ्या मागे. याल तरी या रे, लागे लागून या, सतत सातत्य अखंडता, याला लागून या म्हणतात. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लवकर कळेल. पूर्वी लोक कापूस, तूर, ज्वारी, गहू, हरभरा बैलगाडीमध्ये भरायचे, मोंड्यामध्ये न्यायचे गाड्या, 10-20 गाड्या एका मागे. गर्दी भरपूर असेल, सोमवारचा बाजार आहे, आणि जर तुम्हाला गाडीला गाडी पुढचा गाडीवर म्हणत असतो, बघ गाडीला गाडी लागून दाब. याचं कारण आहे, अंतर जर पडलं तर एखादा ऑटो रिक्षावाला रिक्षा घालील, आम्ही पुढच्या चौकात गणेश पारला आणि तू इकडं मागं बस स्टँडला, असं होऊ नये. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, गाड्या लागून दाबणं. म्हणजे तुम्ही शेतकरी आहेत, मला हैदराबादला, मुंबईला, तिकडे राजस्थान, तिकडे सांगायचं मला खूपच कृती करावं लागेल. आता तुम्ही माझ्या जन्मभूमीतले लोक आहेत, बीड जिल्ह्यातले. बैलगाडीनं पुढे झोपलेल्या बैलगाडीत 4 पोते टाकलेले असायचे क्विंटलचे पहिले, किंवा बैल चांगले असतील तर 8 पोते, आणि पाठी मागून गाडीला मुंगा घेतला जातो. मुंगा, बरोबर आहे, कडब्याच्या 2-4 पेंड्या अशा तिरक्या तारक्या बांधायच्या, आणि कोणा असतात ते मुंगा घ्यायचा असा तिरका.
म्हणजे पाठीमागच्या गाडीचे दांडी पुढच्या गाडीच्या त्या मुंग्यात शिरलेल्या असल्या पाहिजे. समजतंय ना? ह्याला लागून दाब मध्ये, ह्याला PhD करून त्याला हे नाही कळणार, त्याला मुंगा कशाला म्हणतात समजणार नाही, ह्याला लागून म्हणतात. याल तरी या रे लागे. भगवंत म्हणतात तुम्ही भक्त मी देव आहे, तुमचं कल्याण करायचं आहे ना, तुम्हाला माझी शक्ती माझा महाप्रसाद तुम्हाला खायचा आहे ना, माझ्यासारखं बनायचं आहे ना, मग मी सांगतो तसं ऐकावं लागेल. कधी लक्षात ठेवा, महापुरुष करतात ते करायचं नाही, महापुरुष सांगतात ते करायचं. तुमचं आमचं जीवन बिघडतं कुठं? त्यांनी जे केलंय तेच करायला बघतो आपण, त्यांनी केलंय ते नाही करायचं. भगवान बाबांचे गुरु जोग महाराज, व्यंकट महाराज स्वामी वगैरे आजे गुरु, त्यांचे गुरु गंगागिरी महाराज सरला भेटचे. ते आषाढी वारीला निघाले की त्यांनी आपलं घर पिटून द्यायचं ना आषाढीला जायचं, घराला काडी लावायची निघायचं. त्यांना विचारलं असं का करतात? म्हणले त्या घरात काय वाकळा गोदड्या असतात त्याच्यात मन राहतं. चंद्रभागेत जरी आंघोळ केली तरी वाटतं ऊसाला पाणी सोडलं का नाही, कापूस वाळला का नाही, अरे बुडना चंद्रभागेत तू, आसक्ती राहते त्याच्यावर, म्हणून काडी लावायची. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणतात जाळोनी अंग बैसोलो अंगणी. अंगणी शब्दाचं परमार्थात उतरायचं, घर जाळावं लागतं, नाही तर जाऊन लावाल काडी. खाडे महाराजांनी सांगितलं हे घर नाहीये. याचा अर्थ काडी लावणं शब्दाचा अर्थ आहे घरावरचं, बायकोवरचं, नातू पंतू उंदर घुशी कुत्र्या मांजर ह्याच्यावरचं जे प्रेम आहे ते प्रेम बाजूला करायचे. घर जाळायचे म्हणजे काडी लावायचे ना. गंगानंदगिरी महाराज ते काडी लावायचे, संन्यासी होते. झोपडी जाळायची आणि तिकून आलं की नवी बांधायची. मग त्यांनी सांगितलं मी सांगतोय ते करू नका, मी सांगतोय ते ऐका, मी करतोय ते नका करू, मी सांगितलेलं ऐका. भगवान परमात्मा सांगतायत लागे लागून याल तरी या रे लागे. आवघे पुन्हा, नाही तर महाराज पोरं राष्ट्रवादीमध्ये, सोना भाजपमध्ये, भाऊ काँग्रेसमध्ये आणि काही शिवसेना, असं नाही. लागे सर्वच्या सर्व माझ्या मागे. आघवे आवघे, अवघे शब्दाचा अर्थ आहे सर्व इंद्रिये. नाही तर कधी कधी काय होतं, नवरा पंढरपूरच्या वाऱ्या करताना बाई मांडरा दिवशी तुळजापूरची वाऱ्या करते, हातात ते यटाळं घेऊन कवड्याच्या माळाने करते, हे पंढरपूरला. ते असं नाही, आवघे माझ्या मागे. अवघे या सगळे मिळून परमात्मा. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली होती 100 कोटी अभंग लिहीन. सर्व 15ची 15 जनाबाईसह घरातली 15 माणसं, 4 सुना 4 पोरं, आई वडील, ते स्वतः, बहिणी आणि जनाबाई, 15 माणसाने अभंग लिहायला सुरुवात केली आणि गाथा पूर्ण केली त्यांची. सर्वांनी करावं लागतं. म्हणून आवघे आणि पुन्हा माझ्या दत्त दिगंबरा नाही. भगवान शंकरन ब्रह्म इंद्र भगवंत माझ्या मागे मागे आणि मागं चालायचं. कधी लक्षात ठेवायचं, शूद्य माणसाच्या मागं चालायचं. आणि बेवडा असेल तर त्याला माग येड्या बाबळी ढकलायचं आणि आपण पुढे चालायचं. तो बेरबारवर घेऊन जाईल, त्याचा काय भरोसा. जुगारी बेवडा असेल त्याच्या मागं नाही चालायचं, त्याच्या पुढे चालायचे, त्याला शहाणपणा करून मागं चल गप. म्हणून देवाच्या आणि संताच्या मागं चालायचे. शूद्य माणसे माऊली तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकोबाराय माऊली असतील, भगवान बाबा जगमित्र नागा महाराज असतील, मारुतराव महाराज दस्तापूरकर असतील, महाराज पंढरीनाथ महाराज उकळीकर असतील, सोपान काका उपळीकर असतील, धर्मपुरीकर आमचे लटपटे माऊली असतील आणि माधव बाबा मुळवणकर, अशा महापुरुषांच्या पाठीमागं चालावं लागतं मला, तेव्हा आपलं भलं होतं. बाकीचे हे संसाराचे दास बोले त्यांच्या मागे जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे. म्हणून माझ्या मागे मागे. आणि येत असताना यायचं कसं, चालायचं कसं, चालण्याची चाल 3ऱ्या चरणात सांगतात. हळू हळू चला, हळू हळू चला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. आधी एक पोट भरी
भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट देवाच्या आणि साधूच्या जर तुम्हाला पाठीमागे जायचं असेल तर चाल बघा कशी, हळू हळू चाला. आपल्याला एकदमच थर्मलचा मालक हो वाटतं लगेच, पॉवर स्टेशनचा लगेच आपण मालक बॉसच झालो पाहिजे, असं कसं शक्य आहे कधी? व्हाल ना. पण हळूहळू बघा शब्द कसे आहेत, हळू हळू चाला. आणि बडबडी माणसं मोठे होत नाहीत कधी. जी माणसं वटवट बडबड 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 करतात, नुसते बसा कीर्तनात उभा राहिले ना, शांत कीर्तन ऐकावं. गळ्यामध्ये विना टाळ घेऊन दिसतेच माकडून उड्या हानीत राहिले तर तुम्ही ऐकायचे काय? म्हणजे शांत हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, बोलू नका. एखादा काय म्हणून ना महाराज सप्ताह उगं मोडकळीस आला होता म्हणून उगं पट्टे होता म्हणून उभा राहिला. अरे तुझ्यासारखे पट्टे लय गेलेत. हां, कोणी कोणाशी न बोला. तुम्ही जर बोलले तर तुमच्या केलेल्या कर्माचं फळ लागत नाही. तुम्ही शेतकरी माणसं आहेत, तुमच्या शेतातून रस्ता जातो, पाऊल वाटे, आणि 10-5 वेळ जाऊन 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 रस्ता तिथं निबर रान होतं, ते कडक होतं, आणि तिथंच पेरायच्या टायमाला ज्वारी, गहू, बाजरी, हरभरा, मका वगैरे आहे का नाही, भुईमुंग वगैरे पेरायला लागलो तर बीज उघड्यावर पडतं. बीज उघड्यावर जर पडलं तर ते उगवतं का? नाही उगवत. त्याला काय करतो शेतकरी? माती टाकतो, त्याचं झाकतो. तसं तुम्ही केलेलं दान पुण्य उघडं करायचं नाहीये. बघा शब्द कसे आहेत, नाना कृषीवळू आपुले. कृषीवळू म्हणजे शेतकरी, नाना म्हणजे वेगळे वेगळे पेरलेलं, वेगवेगळे शेतकरी. नाना कृषीवळू आपुले, झाकी जेवी पेरिले. पेरलेलं उघडं पडलं तर झाकतो, तैसे केले दान पुण्य झाकी. तसं दान पुण्य केलेलं ते झाकलं तर फळ लागतं. आपण काशीला जाऊन नसते, काशी करून आलं तरी माऊंद म्हणतो, माऊंद. आख्या परळी तालुक्याला निमंत्रण दौंडीच देतो पत्रिकाच्या. पण त्याच्यावर शास्त्र असं आहे, मा वद. मा म्हणजे नको, वद म्हणजे बोलू नको, कोणाला सांगू नको. आपण पोस्टरच असतात आपली, चारीधाम केले का त्याचं फळ मिळत नाही तुम्हाला. बघा पुन्हा ओवी सांगतो, नाना कृषी वळू आपुले, पेरी जेवी झाकिले. झाकलेलं आहे ना, झाकी जेवी पेरिले, पेरलेलं झाकतो, तैसे झाकी केले दान पुण्य, तर फळ मिळतं तुम्हाला. समजून घ्या जरा, निबर चांगले ऐकणारे मजबूत आहेत. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना परमार्थामध्ये 2 रस्ते आहेत देवाकडे, माझ्याकडे येण्यासाठी 2. एक विहंगम मार्ग आहे आणि एक पिपलिका मार्ग आहे. विहंगम म्हणजे पक्षाचा, पिपलिका म्हणजे मुंगीचा. मुंगीचा मार्ग आणि पक्षाचा मार्ग आहे. आता उदाहरणार्थ आपल्याला आंब्याचं फळ आहे, झाडाला आंबा लागलाय, ते आंबा पाडाला लागलाय, पक्षाला खायचा म्हणलं तर कुठलं वाहन घेऊन जावं लागेल त्याच्यापर्यंत? हा, त्याला कुठल्या रस्त्याने जावं लागेल? बघा माऊली कशी ओविलीत आहे. ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात, देखे बघा अर्जुना, उत्प्लवना सरीसा पक्षी फळाशी झोंबे जायसा. भरारी मारल्याबरोबर फळावर जाऊन बसतो पक्षी. सांगे नरू केवी तैसा पावे. माणसाला जाता येईल का? नाही. मग देवात त्या माणसाला तेच फळ जर मुंगीला खायचे किंवा माणसाला खायचे, काय करावं लागेल? मुंगी आपल्या घरट्यातून बाहेर येते, तिच्या चालीने ती झाडाच्या बुडाला येते, बुडावून फांदेर, फांदेवरून डाळे, डाळे पान, पानावरून मग फळ. जे फळ पक्ष्यानं खाल्लंय तेच मुंगी खाते, परंतु ती रस्ता वेगळा वेगळा आहे. पक्षी फळाशी झोंबे, भरारी मारल्याबरोबर फळावर. मग मुंगीला काय करावं लागले? मुंगीला माऊली ओवी कशी लिहितात? मुंगीच्या बाबतीत माऊली म्हणतायत, हळू हळू डहाळे डहाळे के तुलेनी एके वेळे. बघा ओवी कशी, हळू हळू डहाळे डहाळे के तुलेनी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तुम्ही जर मार्ग नाही सोडला तर 100% तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. काय काय माणसं महाराज या आषाढीला माळ घालतात, पुढच्या आषाढीला म्हणलं काय महाराज माळ घातली आणि दुसऱ्या वर्षी 1 वर्षभर झालं की कुत्रं मेलं हो आमच्या घरातलं. अरे कुत्रं म्हणजे काय ते आजरा मार्ग मारणारच आहे ना ते. तुझ्या माळीचा आणि त्याचा काय?
म्हणलं काय केलं नाही, चंद्रभागेत बुडी मारली आणि माळ गेली. म्हणलं सोन्याचं लाकीट होतं 2-2.5 लाख, ते नाही गेलं. माळ गेली चंद्रभागेच्या पाण्यात. याचा अर्थ तुम्ही मार्गाचे बळे, तुम्ही जो मार्ग धरलाय ना. ज्या वेळेला मला इथं कोळशात मी कामाला होतो परळीला थर्मलमध्ये, 8 रुपये हजेरी आणि 12 घंटे काम. त्यावेळेला मला वाटायचं आपल्याला एकदमच असं जमावं. पण आज मला आळंदीला 36 वर्ष झाले. 36 वर्ष ही जी बाजूला बसले ती जे गावकर वगैरे ते, ह्या लोकांच्या हाताखाली मी लेबर म्हणून काम केलं. 8 रुपये हजेरी आणि 12 घंटे काम असायचं. मला तुमची टोपी अशी खाली करायची, आतून चुमळ घालायची. आणि लमन तांड्यावरचे पोरं आहेत ना, वैजवाडीचे वगैरे, दाऊदपूरचे, जे सगळे पोरं ते थर्मलमध्ये ते असायचे माझ्याबरोबर जोडीदार कामाला. त्यावेळेला मला वाटायचं ना मी या व्यासपीठावर उभा राहील म्हणून. पण महाराज तुम्ही जर मार्गाचे बळे, जर तुम्ही मार्ग नाही सोडला, लटपटे माऊली मला म्हणायचे तू लय मोठा होशील रे, आळंदीला जा आणि ज्ञानेश्वरीची सेवा कर, लय मोठा होशील. त्यांचे शब्द मला सार्थ ठरले जीवनामध्ये. मार्गाचे बळे निश्चित ठाके, फक्त तुम्ही मार्ग सोडू नका. भगवंत म्हणतायत हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. का अनंत वाचाळ बरळ दिवरळ, बडबडे माणसं काम करत असतात. ते संयमी माणसं कर्तृत्व करून दाखवतात. पेन्या म्हणला देवा आम्ही जर असे तुझ्या संयमानं काही न बोलता तुझ्या मागं आलो, आम्हाला काय मिळेल. अभंगाच्या द्रुपदात सांगतात. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाले कोवरी, पुरे म्हणाले कोवरी वरी वरी, आजी देतो पोट भरी भरी भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाले कोवरी, पुरे म्हणाले कोवरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाला कोवरी, पुरे म्हणाला कोवरी, म्हणाला कोवरी. पुढे बसलेल्या मंडळींनी जर पाय दुखत असेल तर बिनधास्त पाय लांबवा. शपथ ना, तुम्हाला काहीच म्हणणार नाही मी, पाय लांबवा. कारण काही वयोवृद्ध माणसं असतात, कुणाला मार लागलेला असतो, पाय दुखतात ना, आहे का नाही. मी काहीच बोलणार नाही, पाय लांबवा. फक्त कान माझ्याकडे असू द्या, पाय कुठं जायचे ते जाऊ द्या, तर काही चिंता नाही. बिनधास्त पाय लांबवा. महिला असो पुरुष असो, पाय दुखतात. शेतकरी माणसं आहेत, काम केलेलं असतं, मार लागलेला असतो, काही नाही. आज देतो, आज शब्दाचा अर्थ आहे वर्तमान काळ. 10 अवतार आहेत ना, मत्स्य कच्छ वराह वगैरे, ह्याच्यामध्ये इकडं तिकडं याच्यातच गेले, त्यांना देण्याचे स्वातंत्र्य नव्हतं. परशुराम अवतारामध्ये 21 वेळेस पृथ्वी निक्षेत्र केली, भांडणं करण्यातच गेले, युद्ध करण्यामध्ये. राम अवतारामध्ये स्वतः परतंत्र्यामध्ये होते, ते पारतंत्र्य वनामध्ये होते 14 वर्ष, त्यांनाच खायची पंचायत, तुम्हाला कुठून देणार. आज म्हणजे कृष्ण अवतारामध्ये, द्वापार युगामध्ये आज मी स्वतंत्र आहे, मला देण्याचं स्वातंत्र्य आहे, ध्यानाचं ज्ञान आहे. आणि राम अवतारामध्ये वानर सेना होती, त्यांना खाण्याचं ज्ञान नव्हतं. माऊलीने वर्णन केलंय ज्ञानेश्वरीमध्ये, चिया पाले खाईरा म्हणलेलं आहे. रानातले पाला खाणारी हे वानर माकडं अस्वलं होते, त्यांना शिरापुरीची गरज नव्हती. त्यांना कोलगेट, आंघोळ, साबण वगैरे वगैरे, शॅम्पू, कंडिशनर काहीच गरज नव्हती त्याला. काय हेअर डाय वगैरे बरं का राठोड साहेब, काहीच ह्याचीच गरज नव्हती त्यांना. ते काही नैसर्गिक जीवन जगत होते ते, असे होते ते. का सांगतो तुम्हाला हे? आज मला देण्याचं ज्ञान आहे ना, आज तुम्हाला खाण्याचं ज्ञान आहे. पेंद्या सुद्धा मग वाकड्या बोबड्या. बरं खायचं म्हणजे चोरी करून द्यायचं नाहीये, चोरी नाही आहे ती.
त्यांच्याच घरचं त्यांच्या महिला भावसाया पत्न्या बहिणी आई त्यांना द्यायच्या नाही, म्हणून मग देवानं त्यांची सोय करायची, त्यांच्याच घरचं द्यायचं आणि त्यांना खाऊ घालायचं. देवानं कुठल्याच खाऊ घातलं नाही, एक का फक्त कन्हैयानं खाऊ घातलं, म्हणून अहोरात्र त्याची पूजा केली जाते. कृष्ण परमात्म्याने पेंद्या सुद्धा मग वाकड्या बोबड्या आपल्या घरचंही खाऊ घातलं आणि त्यांचंही खाऊ घातलं. जो मनुष्य दुसऱ्याला खाऊ घालतो, दुसऱ्याला दान देतो, दुसऱ्याला ज्ञान देतो, दुसऱ्याला भूमिदान देतो, अर्थदान, नेत्रदान, रक्तदान, जो दुसऱ्याला देतो त्याला निसर्ग देतो, त्याला देव देतो. म्हणून आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तर नको नको म्हणेपर्यंत देणार आहे. पण मी दिलेलं जे महाप्रसाद आहे त्याची चव तुम्हाला जर चाकायची असेल, ते तुम्हाला पचावं असं वाटत असेल, तर आतापर्यंत तुम्ही जे बाटलीतलं इकडं तिकडं खाता पेताय ना, ते सोडल्याशिवाय मी दिलेल्याचा परिणाम होणार नाही. शेवटच्या चरणासाठी तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. हरी तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे घाटे, तुका म्हणे तुका म्हणे कायम सांगत असतो, हे ज्ञानेश्वरीतला मत देतो तुमच्या पुढे. ज्ञानेश्वरी ही कलियुगातली वाघणीचं दूध आहे. पचवणारे तुम्ही वाघणीचे बछडेत म्हणून तुम्हाला टाकतोय. खूप महत्त्वाचा विषय आपल्या पुढे ठेवतोय. तुका म्हणे सांडा घाटे, सांडा म्हणजे सोडून द्या, टाकून द्या. घाटे शब्दाचा अर्थ आहे कायमचे घटत जाणारे आणि घाटेत येणारे जे विषय आहेत ते सोडल्याशिवाय तुम्हाला ईश्वराच्या माझ्या प्रेमाची आणि माझा महाप्रसादाची तुम्हाला चव लागणार नाही. पाठीमागं मी देवगडला कार्यक्रमाला गेलो होतो, जागर काल्याचं कीर्तन होतं म्हणून मुक्कामाला एका घरी थांबलेलो होतो संध्याकाळी. आणि त्यांनी जवळजवळ 2-3 डझन आंबे आणले, हापूस आम्हाला देवगड हापूस. बरोबर माझ्या पुढे ठेवले त्याने ताट भरून. मी त्याच्यातले जवळजवळ 5-6 आंबे खाल्ले. खूप छान गोड आंबा. आता माझ्या शेजारी जे मनुष्य बसलेला होता, मला वाटलं मी आंबे खातो हे नुसतं पाहतोय, काही खात नाही वगैरे काय नाही, म्हणून त्याला एक चांगला आंबा पाहिला. म्हणलं माऊली घ्या ना एखादा अभंग. मी आता आंबा मी 5-6 खाल्ले, तुम्ही एखादा घ्या.
नाही म्हणले बाबा, नाही म्हणलं "अहो, घेऊन तर बघा, गोड आहे, गोड आंबा, सगळ्यात भारीतला चांगला आंबा होता." त्यानं घेतला एक, खाल्ला एक आंबा, खाल्ला. म्हणलं कसं काय लागलं, काय म्हणलं हे तंबाखू खाल्ल्यासारखीच सवय मला याची, काय याच्यात फरक नाही. हापूस आंबा, देवगड हापूस. त्याला म्हणलं "अरे तंबाखू मी आता 6 खाल्लेत." म्हणलं अतिशय गोड आंबा आहे ना. नाही म्हणलं ते तंबाखू खाल्ल्यासारखी चव लागते. म्हणलं तुम्हाला लागत असं महाराज, पण तंबाखू खाल्ल्यासारखं. बाजूला 2 पोरं खेळत होते. ते म्हणले "बाबा ह्यानं आंबा खाल्लाय, पण ह्याच्या तोंडात या बाजूला एवढे तंबाखूचं हे म्हणत होतं." आता मला सांगा, बाजूला तंबाखून जर आंबा खाल्ला तर ते तंबाखूसारखा लागेल का नाही? त्याला म्हणलं ते सांडा म्हणजे टाकून देते. त्यानं असं बोट वाकडं केलं आणि जीसीपीनं असं उचलल्यासारखं ते काढलं आणि बाजूला फेकलं. पुन्हा म्हणलं आता ही कोय खायच. म्हणलं खूपच सुंदर आहे राहत. तुम्ही जे विषय भोगताय आतापर्यंत, जे चुकीचं खाताय, दारू पिरू, काय जुगार असेल, काय जे असेल ना, मांसाहार असेल, ह्या गोष्टी तुम्ही सोडल्याशिवाय ज्ञानेश्वरीचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. भगवंत म्हणतायत पेंड्यासुद्धा मला, तुम्ही जे विषय आतापर्यंत भोगताय ना, ते विषय सोडल्याशिवाय मी सांगतो त्याची चव तुम्हाला कळणार नाही. तुका म्हणे सांडा घाटे, येणे नका भरू पोटी. ह्यानं पोट भरत नाही. जाणकर माणसं आहेत बघा तुम्ही. 10 इंद्रियांची 10 विषय आहेत, 10 भोग आहेत, 10 इंद्रिय. कुठल्या इंद्रियाचा विषय तुम्ही मरेपर्यंत भोगत राहा, कधीच तृप्ती होत नाही. प्रत्येक मनुष्य म्हणत असतो, बेवडा जरी असेल दारुड्या, आजच्या दिवस शेवटची प्यायची म्हणत असतो. दररोजच म्हणतो आज शेवटची प्यायची, मरेपर्यंत म्हणतो. एखादा गंजिटी असेल गांजा कस म्हणतो आजची चिलीम शेवटची आता बस. कुठलाही मनुष्य बघा तुम्ही, तुम्ही ज्या विषयाचा भोग घेताय, 10 इंद्रियाचे 10 विषय भोग एकांगी नाही. आणि जी माणसं अति भोगी, ती अति रोगी बनल्याशिवाय राहत नाहीत. कधी लक्षात ठेवा. म्हणून जितका तुम्ही भोग घ्याल कुठल्याही गोष्टीचा विषयातला, ते अजून जास्त ती जी आतली जी इच्छा वाढत राहते. माऊलीची ओवी आहे मंडळी, भोगे काम वाढे. बघा शब्द कसे आहेत. भोगे म्हणजे भोगाने, काम शब्दाचा अर्थ इच्छा. काम शब्दाचा अर्थ स्त्री पुरुष एकत्रित येणं एवढाच विषय नाही. काम शब्दाचा अर्थ इच्छा. कुठल्याही विषय तुम्ही कुठलंही खात राहा. महाराज खाणाऱ्या माणसानं 100 बोकडं मारून खाल्ले असतील, करोडो मासे अंडे खाल्ले असतील, पण तो म्हणत असतो नाही आता आहे ना, महाराजांनी सांगितलं आता बस बंद. दररोजच असं म्हणतोय तो. माऊली म्हणतायत भोगे काम वाढे, इंधने आगीशी हाक चढे. पेटलेल्या अग्नीमध्ये किती जरी इंधन टाका, तो भडकतच राहतोय. महाराज म्हणतात सांडा सोडूनच द्यावं लागतं त्याला. सांडा घाटे, येणे नका भरू पोटे. पेंद्या सुदामा वाकड्या बोबड्या आणि भगवान परमात्म्याचं हजारो जवळ पोर आहेत. आणि गवळणी अशा नटून थटून जशा तुम्ही आलात ना, अशा पद्धतीनं गोपिका मथुरेला दही दूध घेऊन निघाल्यात. पेंद्याला सांगितलं अरे एवढ्या मोठ्या महिलाने ह्या गोकुळातल्याच दिसायल्यात. पेंदे म्हणलं मग ती माझी आई म्हणला पाठीमागेल, ती माझी भाऊजाई, हे आमच्या पुढच्या 2 चुलत्या, त्या मावशी पाठीमागं चालते, सगळ्याचे उंच रामकाठीसारखी चालली ती मावशी. अरे सगळ्या नटून थटून गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला. कैसी भूल पडली मला, कैसी भूल पडली मला, गवळण मथुरे निघाले, गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला निघाले, गवळण मथुरेला. वाकड्या बोबड्या पेंद्या म्हणला ह्या गवळणी मथुरेच्या बाजाराला चालल्यात. आपल्या इथलं इंजगावचं असेल कुठलं दही दूध विकायचं आणि घ्यायचं आणि परळीला नेऊन विकायचं. बरं विकायचं दूध आणि तिकून यायची दारू पिऊन यायची. मी परळीत कामाला असताना महाराज इकून हे कुठला निंबुट्याचा कुठला माणूस असा बेलंब्याचं काय 5-6 कॅन पाठीमागं दुधाची, आणि तिकून येताना आहे ना ह्या इथं कॅन पडायच्या, त्यात तिथं दूध विकायचं, दही विकायचं आणि येताना पिऊन यायचं. दूध पिऊन नाही, तुम्ही आम्ही दूध विकायचं दारू प्यायची
आणि पेटेतल्या लोकांनी दारू विकायची आणि दूध प्यायचं. कोण चांगला? मग भगवंताला वाईट वाटायचं. भगवंताने एक दिवस रस्ताच आवडत आडवा उभा राहिला. आडवा उभा राहिला आणि ललिता नावाची गोपिका जवळ येते आणि त्याला विनंती करते. थाप दे जरा महाराज. जाऊ दे रे जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे जाऊ दे कमल नयना काना मन मोहना. बोला कमल नयना काना मन मोहना. हे कमल नयना काना मन मोहना. कमल नयना जाऊ दे रे जाऊ दे रे कमल नयना, कमल नयना जाऊ दे रे जाऊ दे रे कमल नयना, कमल नयना, कमल नयना. अनेक गोपिका आहेत. जाऊ दे रे कमल नयना काना मन मोहना. आमचा रस्ता आमचा धंदा दररोजचा उद्या जाऊ दे. सर्व गोपिका परत आल्या. तेवढ्यामध्ये एक गोपिका वयवृद्ध गोपिका आहे आली आणि यशोदेला हाताला धरून शिव्या घालायला लागलीत. ऐके ऐके बाई यशोदे नवल केले तुझ्या गोविंदे, आमुची मुले तुडविली पदे, त्यासे आता बांधीन आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना 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 नासेल्या आमुच्या सुना, नासेल्या आमुच्या सुना. नासेल्या आताशी तर कीर्तनाला सुरुवात झाली. आपल्या सुना 4 वाजेपर्यंत बंद करू नका म्हणून महाराज सांगतायत. 4 वाजेपर्यंत चालू द्यायचं का? लोक खूप प्रेमळ आहेत, बसलेत आनंदानं ऐकायला, आहे की नाही? सुना नाचल्या, सुना नाचवल्या. आमच्या सुना शब्दाचा अर्थ सुना बिघडवल्या. 4 किलोमीटर बजरंगबलीचं मंदिर आहे. सुना संध्याकाळी भजनाला, कीर्तनाला, पहाटे काकड्याला, पुन्हा कथेला, हरिपाठाला, सगळ्याच कार्यक्रमाला जर सुना हजर राहिल्या तर घरचे सासू सासरे काय नारळ फोडतील देवाला? नाचल्या शब्दाचा अर्थ आमच्या सुना बिघडल्या. आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करायला लागल्या. महाराज ज्ञानेश्वरी वाचायला, भजन पूजन म्हणणारच ना लोक बिघडल्या. याचा अर्थ असा आहे, यशोदेला भांडतायत. तुझा कृष्ण जन्माला आल्यापासून गोकुळामध्ये आमच्या गोकुळातल्या सुना काहीच घरचं काम बघणार. अहोरात्र बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, असं त्यांचं हे जीवन सुरू झालं. आता आहे ना, जर तू नाही आवरलास तर मी त्याला बांधून टाकल्याशिवाय राहणार नाही. यशोदेने भगवंताच्या हाताला धरायला सांगितलं. कृष्णा काय आई? ए कन्हैया काना खोड्या नको करू माझे बाबा, ए बाबा खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. ए कन्हैया माझे बाबा, माझे बाबा, माझे कन्हैया माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा,
कोणी करसे आ बाबा घोड्या नको करू माझे बाबा हे कन्हैया घोड्या नको करू माझे बाबा. काय आताशी खोड्याला सुरुवात झाली. अरे तिने सांगितलं खोड्या करू नको. ठीक आहे आई काय करू. गाई घे 9 लाख गाई आणि सर्व सवंगडी घेऊन वनाला जायचं. निघाले सगळे. जाता जाता भगवंताला एक खोड होती महाराज. पूर्ण गोपिका कृष्ण वनामध्ये गेलाय गाई राखायला म्हणलं ना. पूर्ण गोपिका काही कारण नसताना महाराज धुणे धुवायला यमुना नदीवर गंगेवर पाणी वगैरे सर्व का भगवंताशिवाय महाराज त्यांना कृष्णाचा वेळ लागलेला होता. अहोरात्र कन्हैया कान्हा कृष्णा कृष्णा त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. कामधंदा करायचे त्या पण भगवंताचा वेळ लागला. म्हणून भगवंत वनाला गेले तसं कळलं की नदीवर गेल्याने त्या गोपिकाला पाहिलं भगवंतानं आणि त्याचे आवडतं महाराज त्याच्या जीवनामध्ये बासरी असायची. काय सांगावं तुम्हाला. एकनाथ महाराज वर्णन करतात. हे तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला माझे कानी विव्हळ झाले अंतःकरणे घरधंदा विसरले. हे आहार सावळ्या कैशी वाजविले मुरले आहार सावळ्या कैशी वाजविले मुरले वाजविले मुरले आहार सावळ्या कैसे वाजविले मुरले आहारे सावळ्या आहारे सावळ्या हे मुरली ना मुरली जर वाजवत राहिले तर अशीच वाजल खूप वेळ. फक्त एकच सांगतो तुम्हाला. ते राधा म्हणते का ग मुरली वाजली परळीत वाजली का ह्यांच्या गावात वाजली का नेमकं कुठल्या गावात वाजली. हरे की मुरली बाजी रे यमुना के तीर बाजी यमुना के तीर. हरे की मुरली बाजी रे यमुना के तीर बाजी यमुना के तीर. मुरली बाजे यमुना के तीर बाजे यमुना के तीर. मुरली बाजे यमुना के तीर बाजे यमुना के तीर. बचेंगे तो और भी लढेंगे. भगवंताची मुरली आहे ते किती वाजवत राहिलं तरी ती काही कमी नाही. ती खूप गोड वाजते आणि तुम्ही ऐकणारे खूप तुमची इच्छा अजून 1-2 तास चालावं पण मला खूप लांब जायचं आहे म्हणून भगवान परमात्मा वनामध्ये आले. यमुना नदीच्या तीरावर वाळवंटामध्ये पूर्ण सवंगडी एकत्रित केले आणि त्यांच्या अधिकारानुसार जी वयोवृद्ध माणसं आहेत जी विषयामध्ये संसारामध्ये रंगलेली माणसं आहेत ते लांब ठेवले आणि जी तरुण छोटी 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 मुलं आहेत सूर्यफुलासारखे ते ज्या कशा पाकळ्याप्रमाणे ती जी निरागस पोर आहेत ही जवळ घेतली आणि जी खूप जास्त हुशार आहेत ती जास्त लांब ठेवली आणि जी निरागस आहेत वाकड्या बोबड्या ज्यांना काय कळत देवावर सगळा विश्वास ती जवळ घेतली. भगवान परमात्मा मध्यभागी उभा राहिला आणि सगळ्याच्या शिदोऱ्या आहेत. कोणाची बाजरीची भाकरी असेल महाराज जेव्हा थर्मलमध्ये कामाला यायचो मी काय काय गरिबाची पोरं असायचे बाजूला लांब बसायचे का काहीच नसायचे खायला बाजे साधी भाकरी वगैरे हे असायचे म्हणून त्याला लाज वाटायची. भगवंताच्या काळातही पेंद्या सोदमा काही गरिबाचे पोरं असायचे. तुकाराम महाराज अभंगच लिहितात महाराज. गवळे यांचे ताक पिरे कोण पोरे चांगली
एवढा त्यांचा छंद देव, पण देवाला वेळ लागावं इतकी भक्ती त्यांची होती. म्हणून सर्वांनाच असं तुम्ही जसे बसले तसं बसवलं, आपण मध्यभागी उभा राहिला आणि हातामध्ये जो काला आहे तो हातात घेतला. महर्षी शुकाचार्य वर्णन करतात, बिभ्रद्वेनम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाण मश्रुम कवलम. असे मध्यभागी उभे केल्याने सर्वांना त्याचे एक एक घास आहे, त्यांचं कर्म आणि आपलं कर्म याचा अर्थ आहे. मग एकत्रित केला आणि ती भक्तीचा काला भगवान परमात्म्यानं त्यांना सर्वांना वाटला. तो या टायमाला दुपारी 12 वाजता दुपारी युगामध्ये दहीहंडी असेल तर फक्त अशी धरा दोन हाताला, बस. तिला काही वर टांगायची गरज नाही. एकूण एक जण धरा आणि एकूण एक जण खाली उपरनं धरा, संपलं. हा बस, त्याला काय लागतंय, त्याला काय लय असे इकडे टांगायची गरज नाही. धरा फक्त 2 जणांनी अशी उचलून धरा असे बांबूला अडकून, बस मी फोडतो उभा राहून. याचा अर्थ असा आहे, हा काला जो आहे दही आणि लाही दुर्मिळ नाही आहे, दररोज आपण खातो. पण आजच्या निमित्तानं खाल्लेली दही आणि लाही ही भगवंताच्या हातानं खाल्लेली आहे. म्हणून तो काला भगवान परमात्म्यानं सवंगड्यांना दिला. तोच काला बजरंगबलीच्या साक्षीनं तुम्ही आम्ही खातो. त्या ताकदीनं कळी काळावर मात करण्याची शक्ती आपल्यामध्ये येईल. एवढं बोलून आजची सेवा भगवंताच्या आणि बजरंगबलीच्या चरणी समर्पित करतो आणि शिवला पूर्ण निरम देतो. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुम्ही वारे जोई करे मुखा पसरली तुम्ही वारे जोई करे मुखा पसरली तुका म्हणे तुम्ही वारे जोई कडे मुखा पसरल्या प्रकाश वाटू एकामेका वैष्णवनिका ब्रह्मादिका उत्तम लोका वाटू एकामेका वैष्णवनिका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरागाडे वाटू एकामेका वैष्णवनिका जय विठ्ठल जय विठ्ठल जय